कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बॉस बॉस आजचा दिवस लय पेशल आहे बरं का. का काय झालं? अहो, त्या तिलोत्तमा मॅडम आणि ऐश्वर्या मॅडम आले बाहेर. ओ ठीक आहे, टेन्शन काय करू नाही का, आपण ये ना. पण बॉस आपण त्या सावलीताईंना शोधतोय ना. वाईट लफडा आहे ना. एकतर आधी सावलीच्या शोधात आपण इमोशनल झालोय. आता यांनी जर मेलोड्रामा केला ना, मग आपण आपल्या ऍक्शन झोन मध्ये घुसू. ओके ओके बॉस. अरे हॅलो 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 मॅडम, बसा बसा. तक्रार नोंदवायची एका मुलीच्या विरोधात. हं? सावली भागवत तिचं नाव. असे बघताय का एकमेकांकडे? कार्ड रजिस्टर, ली कंप्लेंट. आय एम सॉरी मॅडम, नीट ऐकलं नाही मी. कोणाच्या विरोधात म्हणालात तुम्ही? नीटच ऐकलंयस तू. ज्या मुलीचं मॉमने नाव घेतलंय तिच्याच विरोधात कंप्लेंट करायची. ओ सॉरी, तुझी बहीण आहे ना ती, तुला थोडं कमी ऐकू आलं असेल. पण कामात नो इमोशन्स. कर्तव्य आणि नाती वेगळी असतात. ली तक्रार. हो मॅडम. कुरपडे असं काय करता? तक्रार नोंदवणं कामच आहे आपलं. पण ती तक्रार नोंदवायला कोण आलंय हे जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही सगळे. मग सगळ्यांना मी सूर्याच्या मॅटरमध्ये आधीच ओळखलं होतं. कुरपडे हे आपल्या बहिणीच्या राशीला आलेले राहू, केतू अँड मेनी मोर. तुम्हाला त्यावेळी सोडून दिलं ना, ही चूक झाली माझी. तेव्हाच तुमच्यावर 10-12 कलम ठोकायला पाहिजे होती. म्हणजे जरा कोर्ट कचेरीच्या फेऱ्या मारल्या असतात ना, मग कळलं असतं तुम्हाला. खूप ऐकून घेतलं मी तुझं. सिनियर कुठे तुझे? लाव का फोन, लावू त्या ना, मग ते तुला शिकवते. तुमच्या चौकीत जेव्हा सभ्य माणसं येतात तेव्हा तक्रार कशी नोंदवायची असते ते. तुझ्या मायाळू बहिणीने आमच्या घरात चोरी केली आहे आणि ती फरार झाली आहे. तिच्या विरोधात मला चोरीची कंप्लेंट नोंदवायची. तक्रार नोंदवायची काही गरज नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।